नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आदत सिद्धेश्वर कोरोली पारंपरिक मैदानामध्ये. जवळपास नाही म्हटलं 74 गट झाले आणि खूप सुंदररित्या कमिटीनं मैदान पार पाडले. उजेडाच्या आतमध्ये जे बैलगाडी मालक होते ते बक्षीस घेऊन घरी पोचलेले सुद्धा आहेत. तर गणेश दादा नमस्कार, काय सांगाल मैदान कशा रीतीने झालं? नमस्कार. मैदान हे यात्रेचं पारंपरिक मैदान आहे. सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त कुरोलीकरांचं प्रत्येक वर्षी हे मैदान आयोजित असतं. मैदान चांगलं झालं, रितसर पारदर्शक झालं, कुठल्याही प्रकारे कुणावर अन्याय नाही. खालचं जो संघटनेच्या नियमानुसार आपल्या मैदान पार पडलं आणि खालचे जे निकाल होते, पट्टीचा जो निकाल होता, पट्टीचा निकाल बघूनच वरचे निकाल देण्यात आले. जिथं ऑब्जेक्शन आलं तिथं कमिटीनं हक्कानं म्हणजे कमिटीनं व्यवस्थित बघून पारदर्शकपणे निकाल दिला. कुठल्याही गाडी मालकाला अन्याय झाला नाही. आणि मैदान महत्त्वाचं, जवळजवळ 740 बैलगाडी मालकांनी सहभाग घेतलेला. मैदान सकाळी जरा अडथळा आला, थोडं जनरेटरचा, आता इंजिन आहे शेवटी इश्यू होतो, जनरेटर जळला, खराब झाला. एमर्जन्सी जनरेटर नव्हता. परत सोन्यानं या ठिकाणी जनरेटर उपलब्ध केला. ते 5-6 गट फक्त लावलं दिसले नाहीत पहिले, परंतु लेट झालं मैदान थोडं चालू, कारण साऊंड सिस्टीम नसल्यामुळे. 10:30-11:15 मैदान चालू झालं, परंतु 4.25-4.5 तासातच बापूंनी 74 गट या ठिकाणी पूर्ण केले आणि एक अर्धा-पाऊण तासात सेमी पण झाले आणि उजेडात फायनल झाला. निकाल सर्व पारदर्शक झाले. कुठल्याही बैलगाडी मालका फायनलचं सुद्धा अन्याय नाही. रितसर बक्षीस दिली, 1 रुपया कोणाला कमी दिला नाही. सगळ्यांची आता कमिटीनं भागाभाग केली. आता कमिटी गावाकडं प्रस्थान करते, मंदिराकडं. त्यामुळं मी सर्व बैलगाडी मालक, चालक, प्रेक्षक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य खटाव तालुका यांच्या वतीनं सिद्धेश्वर कुरोली ग्रामस्थ मंडळ आणि यात्रा कमिटी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि बैलगाडी मालकांनी पण असाच कायम सगळ्या मैदानात प्रतिसाद द्यावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व बैलगाडी मालकांना शुभेच्छा देतो. पेडगाव मैदानाची आठवण झाली की? पेडगाव मैदानाची आठवण, एक मोरे सरकारांचं पहिल्यापासून एक वाक्य असतं कायम प्रत्येक मैदानात, की यात्रेची मैदानं खेळा. यात्रेची मैदानं का खेळा? तर यात्रेची मैदानं खेळण्यामागं हे उद्देश काय, तर हे मोरे सरकारांचं असतं की यात्रेचे मैदान म्हणलं की पारदर्शकता, रितसरपणा, कुठल्याही प्रकारे ओळख नाही. गावची गाडी असू द्या किंवा कोण असू द्या, कुठलीही ओळख चालत नाही, कारण हे गावचं मैदान असतं, एक गाव एकत्र असतं. त्यामुळे यात्रेची मैदानं खेळावं. आणि इथून पुढं आता सर्व यात्रेचे मैदान चालू होणार. तर बैलगाडी मालकांना माझं एक खरंच आव्हान असेल की यात्रेचे मैदान खेळावं. आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या ज्या सहकार्याने किंवा प्रयत्नाने आत्ता इतकी मैदानं भारी होतात ना, पारदर्शक, की कुठल्याही प्रकारे अडथळा येत नाही, निकालाला अडथळा नाही. आता दिवस छोटा आपण बघतोय आणि उजेडात फायनल होतात. हे वैशिष्ट्य आणि ऑनलाईनमुळं सगळ्या बैलगाडी मालकांना येण्या जाण्यास सोपं जातं आहे. तर इथून पुढं पण बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करत असताना वेळेतच नोंद करा, जेणेकरून कमिटीला सुद्धा लवकर लॉट काढता येतील. गावात यात्रा म्हणलं का नाही, गाव एकोप्यानं खेळत असतं. आज तुम्ही बघितलं असेल गावचं तरुण वर्ग, आता ह्यात तुम्हाला ज्येष्ठ कोण दिसते का? सगळे तरुणच आहेत, परंतु सगळे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक घरीच होते, म्हणजे फक्त बघायला आले. बाकी नियोजन सगळे तरुण मित्रमंडळींनी केलं. इतकं भारी नियोजन केलं, कुठल्या प्रकारे अडथळा निर्माण झाला नाही. सगळी सोय इथं व्यवस्थित, ॲम्ब्युलन्सची सेवा वगैरे दिली. सुदैवानं सकाळी फक्त एक अपघात झाला मला वाटते, त्यानंतर काय कुठला अपघात नाही. परंतु प्रेक्षकांना विनंती, बघणाऱ्यांना, आपण आपल्या जीवाची काळजी घेऊन मैदान बघत जावं. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव विशाल देशमुख, कुरोली सिद्धेश्वर. काय सांगाल कसं पार पडलं मैदान आणि किती वर्षाची परंपरा आहे? मैदान हे आमचं श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त म्हणजे यात्रेचं मैदान आहे आणि आमची ही परंपरा जवळजवळ एक 75 वर्षाची परंपरा आहे. आणि आज जो अपघात घडला सकाळी, तर तुमच्यातर्फे काय मदत करण्यात आली? जो अपघात झाला त्या आबांच्या, म्हणजे त्या खाली कॅमेरा होता त्याच्या जी गाडी गेली, आबांना आमच्या कमिटीतर्फे आम्ही 2,000 रुपयाची मदत करणारच आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला पण आवाहन करतो, तुम्ही सुद्धा तुमच्या परीने काय वाटल्यास तुम्ही मदत करू शकता. तात्यांचा नंबर मी खाली मेन्शन करेनच. आणि आज चॅलेंज होतं, जवळपास 74 गट होते. फायनल उजेडात ते यशस्वी पूर्ण तुम्ही पार पाडले. हो, आमच्या मित्रपरिवारानं, संपूर्ण मित्रपरिवारानं ते म्हणजे एक जबाबदारीच घेतलेली होती. 2 दिवस झाला आमचा मित्रपरिवार अक्षरशः झोपलेला नाही. काल आमची जी जवळजवळ 15 तारखेपासून यात्रा आहे, यात्रेतले 3 दिवस आणि हे नोंद, हे मैदान पार पाडायचे ते 2 दिवस, जवळजवळ 5-6 दिवस झालं पूर्ण अशी झोप ना आमच्या मित्रांना. आणि सगळ्यांचं सहकार्य, आमच्या मित्रपरिवार, आमची कमिटी असेल,
यात्रा कमिटी असेल, विकास सेवा सोसायटी असेल, आमची मुलं आहेत सगळी मित्र, यांचा आज भरपूर आम्हाला सहकार्य मिळालं. मागच्या वर्षी 2 दिवस लागलेले फायनलला, या वर्षी एका दिवसातच संपन्न झाले. मागच्या वर्षी आमचे 64 गट झालेले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही अंधारामुळे फायनल घेतलेला. पण यंदा आम्हाला विशेष सहकार्य म्हणजे आमच्या बापूंचं, दानवडे बापूंचं सहकार्य. त्यांनी अक्षरशः आमचं सकाळी 10:30ला जरा लेटच झालं, जरा प्रॉब्लेम आलेला जनरेटरचा. पण बापू म्हणले मी असलं काय काळजी तुम्ही करू नका, तुम्हाला 6च्या अगोदर मी फायनल करून देणार आहे. आणि जसे बापू बोलले तसं बापूने आम्हाला 6च्या आत फायनल करून दिला. गाडी मालकांनी आम्हाला विशेष म्हणजे सहकार्य, आम्हाला गाड्या नोंद करून बाबा वेळ अजिबात न लावता त्यांना आम्हाला आम्ही अगोदरच सांगितलेलं की आमचं यात्रेचं मैदान आहे, आम्हाला फायनल दिवसात सहित घ्यायचं आहे. आणि बैलगाडी मालकांनी आम्हाला तसं सहकार्य केलेलं. धन्यवाद दादा. आता ओपनचं मैदान पाहायला भेटेल का? हा, आम्ही आता म्हणजे हे आता आत्ताच नाही, पण आमचं 1 फेब्रुवारी म्हणजे मोठं नियोजन आहे ओपनचं मैदान ह्याच फाटीवरती घेण्याचं. त्याच्यामुळे त्या ओपनच्या मैदानाला आम्ही लवकर तारीख कळवू आणि असं सहकार्य गाडी मालकाने आम्हाला करा. नक्कीच चांगला प्रतिसाद तेव्हा पण मिळेल हो, तुम्हाला. धन्यवाद. नक्की.